नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रेल्वेवरचे गणित. बघा, पहिला प्रश्न आहे. समान लांबीच्या दोन रेल्वे गाड्या ताशी 36 व 60 किलोमीटर प्रति तास वेगाने एकाच दिशेने जात आहेत. एक गाडी दुसऱ्या गाडीस 45 सेकंदात ओलांडते. त्या गाड्यांची लांबी काढा. बघा, प्रश्नात काय दिलेलं आहे? दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात आहेत. एकीचा वेग आहे 60 तर दुसरीचा वेग आहे 36. मग जेव्हा गाड्या एकाच दिशेने जात असतात तेव्हा मोठ्या वेगातून आपण लहान वेग वजा करतो, तेव्हा आपल्याला गणितासाठी वेग मिळतो, जो असणार आहे 24. वेळ आपल्याला दिलेली आहे. वेळ किती आपल्याकडे? 45 सेकंद. आणि प्रश्न काय विचारलाय? गाड्यांची लांबी काढा. लांबी म्हणजेच काय? अंतर. अंतराचं सूत्र काय? वेग गुणिले वेळ. आता बघा, वेग दिलेला आहे 24 किलोमीटर प्रति तास, वेळ दिलेली 45 सेकंद. ही सेकंदात ही किलोमीटर मध्ये, मग ह्या किलोमीटरला मीटर मध्ये करावं लागेल. त्यासाठी आपण सूत्र वापरतो 5/18. 9 दुने 18, 9 5 45. वे 1 बे, बे 12 24, 12 पंचे 60, 5 7 30. याचाच अर्थ दोन्ही गाड्या आहेत यांचं लांबी किती? 300 मीटर. याचाच अर्थ एका गाडीची लांबी किती असणार आहे? 300 ला जर आपण 2 ने भागलं तर एका गाडीची लांबी आपल्याला मिळते 150 मीटर. हे असणार आहे आपलं उत्तर. बघा, पुढचा तसाच प्रश्न आहे. दोन रेल्वे गाड्यांचा वेग अनुक्रमे 42 व 34 किलोमीटर प्रति तास असून त्या एकमेकांच्या दिशेने धावत आहेत. परस्परांना त्या 54 सेकंदात ओलांडतात. एका गाडीची लांबी 720 आहे तर दुसऱ्या गाडीची लांबी काढा. बघा, या गाड्या काय समोरासमोर येत आहेत, विरुद्ध दिशेने, म्हणजे एकमेकांना समोरासमोर येत आहेत. काय वेग दिलेला आपल्याला? 42 आणि 34. जेव्हा समोरासमोर असतात तेव्हा आपण त्यांची काय करतो? बेरीज. जी बेरीज असणार आहे 76. ठीक आहे. हा 76 काय मिळाला आपल्याला? वेग. वेळ दिलेली आपल्याला पुन्हा 54 सेकंद. बघा, काय काढायचंय? अंतर. पण अंतर मध्ये काय करतो आपण? दोन्ही रेल्वे गाड्यांचं बेरीज करून घेतो. मग एक रेल्वे गाडी आपल्याला दिलेली 720, दुसरी माहित नाही म्हणून काय करू? एक्स मानू. हे झालं आपलं अंतर किंवा रेल्वे गाड्यांची लांबी. आता अंतर काढण्यासाठी सूत्र काय? वेग गुणिले वेळ. पुन्हा वेग आपल्याकडे आहे 76, वेळ आपल्याकडे आहे 54. 54 सेकंदात आहेत, 76 कशात आहे? किलोमीटर प्रति तास मध्ये. मग आपल्याला काय करावं लागेल? 5/18 ने याला देखील भागावं लागेल. 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 5 3 15, 15 गुणिले 76. हे असणार आहे 1140. मग बघा, 1140 ह्या दोन्ही गाड्यांची लांबी आली. त्याच्यामध्ये एक गाडी आपल्याकडे 720 मीटरची आहे. 0 0 2 गेला. दुसऱ्या रेल्वेची जी लांबी असणार आहे ती किती असणार आहे? 420. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसऱ्या रेल्वेची लांबी काढा तर किती असणार? 420 मीटर. ठीक आहे. आता बघा, त्याचप्रमाणे तिसरा प्रश्न देखील आपल्याकडे आहे. 225 लांबीची एक रेल्वे गाडी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. ती एका पुलास 54 सेकंदात ओलांडते, तर त्या पुलाची लांबी सांगा. बघा, एखाद्या रेल्वे गाडीला किंवा पुलाला किंवा बोगद्याला ओलांडते तेव्हा रेल्वे गाडीचा वेग, रेल्वे गाडीची लांबी आणि पुलाची लांबी ही एकत्र म्हणजेच बेरीज केली जाते. म्हणजे रेल्वेची लांबी किती? 225 अधिक पुलाची लांबी माहित नाही म्हणून पुलाची लांबी एक्स मानू. ठीक आहे. हे झालं आपलं अंतर. आता पुढे काय दिलेलं आहे त्यांनी? 40 किलोमीटर वेगाने जाते. वेग काय? 40 किलोमीटर प्रति तास आणि वेळ किती? 54 सेकंद. पुन्हा आपल्याला काढायचं काय? एक्स म्हणजेच अंतर काढायचंय. अंतरचं सूत्र काय? मगाशी जे तुम्हाला दिलं, वेग गुणिले वेळ. बघा, याच्यात देखील सेम कंडिशन. 40 हा किलोमीटर प्रति तास आहे आणि 54 सेकंद आहे. मग काय करणार आपण? 5/18 हे सूत्र वापरणार. 18 1 18, 18 3 36, 18 3 54, 5 3 15, 15 4 60. हे आलं 600. म्हणजे रेल्वे अधिक पूल बरोबर किती आला? 600. मग याच्यामध्ये आपल्याकडे 225 मीटरची रेल्वे आहे, जी वजा केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? पूल. 10तून 5 गेले उरले 5, 9तून 2 गेले उरले 7, 5तून 2 गेले उरले 3. तर 375 मीटर लांबीचा काय असणार आहे? पूल. बघा, याच पद्धतीने आणखीन एक गणित आहे आपल्याकडे. 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे गाडी 795 मीटर अंतर किती वेळात कापेल? आता प्रश्नात काय विचारलाय? वेळ. काय काढायचं आपल्याला? वेळ. वेळेचं सूत्र काय? अंतर भागिले वेग. आता बघा, अंतर किती दिलेले आपल्याला? 795
वेग किती दिलेला आहे 54 किलोमीटर प्रति तास आणि हा कशा दिलेला आहे मीटर मध्ये. मग 54 ला काय करावं लागेल 5/18 ने भागून घ्यावं लागेल तेव्हा ते पण मीटर मध्ये कन्वर्ट होईल. मग हा 18 इकडे भागिले तो वरती जाऊन काय होईल गुणिले. ठीक आहे 18 1 18 2 36 18 3 54 3 1 3 3 2 6 3 7 18 3 5 15 5 1 5 5 5 25 5 3 15. तर ती रेल्वे 795 मीटर अंतर हे 53 सेकंदात कापेल. हे असणार आहे आपलं उत्तर. ठीक आहे धन्यवाद.